नमस्कार, मीराज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत चॉकलेट पेस्ट्री। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर सगळ्यात अगोदर आपल्याला साखरेचं पाणी तयार करून घ्यायचंय। त्यासाठी मी इथे 2 चमचे साखर घेतली। आता याच्यामध्ये आपल्याला 3 चमचे पाणी टाकायचंय आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला असं हलवत राहायचंय। अगदी अर्धा मिनिट लागेल। आपण आज एकदम सोपा बेक न करता पेस्ट्री तयार करणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता इथे मी 5-6 बदाम घेतले, याचे असे कट करून घ्यायचे। पेस्ट्री सजवण्यासाठी लागणारे आपल्याला हे बदाम। तर इथे मी आपल्याला चॉकलेट पेस्ट्री करायची, त्यासाठी लागणारे चॉकलेट तर मी डार्क चॉकलेट घेतले। ते चॉकलेट क्रीम तयार करायची आपल्याला। याच्यातला अर्ध चॉकलेट लागणार आहे। थोडस जास्त घेतलं तरी चालेल, 2-3 पीस जास्त घेतले मी। त्याला कट करून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला चॉकलेट क्रीम करायला जास्त वेळ नाही लागणार। चला, चॉकलेट कट करून झाले। आता याला भांड्यामध्ये काढून घेऊ। आता या चॉकलेट मध्ये टाकायचे आपल्याला 3 चमचे दूध, असं क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे। मिक्स करायचं चांगलं। आणि इथं मी आधीच पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं गरम करायला, याच्यावर हे भांडं ठेवायचंय आणि हे चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचंय। बघू शकता असं क्रीम सारखं आपल्याला चॉकलेट तयार झालंय। तर आपण पुढची तयारी करू। तर मी ते ब्रेड घेतले, याच्या बाजूची साईड कट करून घ्यायची आणि आता हे या पीसवर आपल्याला साखरेचं पाणी लावून घ्यायचंय। आता याच्यावर लावायची आपल्याला ही क्रीम, चॉकलेट क्रीम। हे सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायची। कारण बेक करून जर आपल्याला हे पेस्ट्री करायची म्हणलं ना, तर अर्धा ते पाऊण तास सहज जातो, म्हणजे 1 तासच पकडा। त्याच्यावर लावायची दुसरी लेअर, त्याच्यावर बी शुगर सिरप लावून घ्यायचंय। झटकीपट आहे, मुलांनी जर मागितली ना तुम्हाला, पटकन अशी 10 मिनिटात बनवून तयार होते, जास्त वेळ नाही लागत। आणि मुलांचं कसं असतं की एकदा कोणती गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, अशा वेळेस हे पटकन आपली पेस्ट्री बनवून तयार होती। तर दुसरी लेअर, तिसरी लेअर लावायची आहे, याच्यावर बी शुगर सिरप लावायचंय आणि चॉकलेट क्रीम आपल्याला लावून घ्यायची आहे। परत लेअर लावायची आहे चौथी, शुगर सिरप लावायचंय। परत चॉकलेट लावायचे, क्रीम, चॉकलेट क्रीम लावायची। तर दुसरी लेअर लावून घ्यायची, शुगर सिरप लावायचे, चॉकलेट क्रीम लावून घ्यायची। आता याच्या साइडनी आपल्याला असं चॉकलेट क्रीम लावून घ्यायची, चाकूनी असे
लावून घ्यायची, चाकूने व्यवस्थित लावल्या जाते. आता मी बटर पेपरवरच कट करून घेते, म्हणजे मग प्लेट खराब होणार नाही. तुम्ही बघू शकता एकदम मस्त 6 लेअर लावले, म्हणजे 6 लेअर मस्त दिसत आहेत. ते आपण प्लेट मध्ये काढून घेऊ. आता याच्यावर आपल्याला बदामचे काप आणि पिस्ताचे कापाने सजवायचंय. एकदम मस्त, एकदम टेस्टी, अगदी बाहेरच्या सारखीच ही पेस्ट्री टेस्टला लागते. तुम्ही झटकीपट मुलांना बनवून देऊ शकता, आवडीने खातील मुलं. एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.